नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 17 जानेवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. तर पहिला प्रश्न असणार आहे, अतिशय महत्त्वपूर्ण हा प्रश्न असणार आहे. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे, की मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, आलोक आराध्य हे नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर 14 जानेवारीला त्यांनी या पदाची शपथ घेतली आहे आणि हे पदग्रहण केलेलं आहे. यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या अगोदरचे मुख्य न्यायाधीश कोण होते? तर देवेंद्र कुमार उपाध्याय. आणि सध्याचे कोण आहेत? आलोक आराध्य. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. या आलोक आराध्यांविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. या अगोदर ते तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिले आहेत, जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तसेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच जे कर्नाटक उच्च न्यायालय आहे त्यामध्ये सुद्धा ते कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. याची स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862ला. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि या आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पणजी. हे सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिले मुख्य न्यायाधीश होते सर मॅथ्यू रिचर्ड सॉस. आणि या मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची कमाल संख्या आहे 94, 71 कायमस्वरूपी आणि 23 अतिरिक्त. हे आपण लक्षात ठेवा. तसेच सध्या एकूण भारतामध्ये किती उच्च न्यायालय आहेत? तर एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे ती जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे 2018 साली मित्रांनो, युनेस्कोकडून. हा पॉईंट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, ते आपल्या परीक्षेसाठी. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, शत्रूंच्या ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी भारताने कोणती मायक्रो मिसाईल प्रणाली विकसित केली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, भार्गवस्त्र असं त्या प्रणालीचं नाव आहे मित्रांनो, जे की भारतानं नुकतंच विकसित केलेले आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. चं नाव आहे भार्गवस्त्र मायक्रो मिसाईल सिस्टम. आणि ही पूर्णपणे स्वदेशी अशी मायक्रो मिसाईल सिस्टम आहे, जे भारतानं बनवलेली आहे. शत्रूचे जे काही ड्रोन हल्ले असतात त्या ड्रोन हल्ल्यांना हवेमध्येच नष्ट करण्याची क्षमता याची आहे. आणि एकाच वेळी फक्त 16 सेकंदामध्ये 64 टार्गेट ही हवेमध्ये नष्ट करू शकते मित्रांनो, अशी त्याची क्षमता आहे. हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि काही इतर पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की आदित्य काय आहे? तर भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली नाव आहे, जी की केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. समुद्र प्रताप भारतातील पहिले समुद्र प्रदूषण नियंत्रण बोट आहे. नवमित्र इस्रोकडून मच्छीमारांसाठी बनवलेले उपकरण आहे. आणि अभेद्य नावाचं नुकतंच आपण काही दिवसांमागे वाचलं होतं. हलके वजन असणारं बुलेट प्रूफ जॅकेट आहे, ज्याची निर्मिती DRDO आणि IIT दिल्ली जे आहे त्याच्याकडून करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच अमेरिकेच्या मॅगझिनकडून जगातील सर्वश्रेष्ठ भालाफेकपटू म्हणून कोणाची नावाची घोषणा करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, नीरज चोप्रा याच्या नावाची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा जो काही नीरज चोप्रा आहे तो भारताचा भालाफेकपटू आहे मित्रांनो. आणि जगामधील सर्वश्रेष्ठ भालाफेकपटू म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. या अगोदर सुद्धा 2023 मध्ये जागतिक पुरुष भालाफेक क्रमवारीमध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावलेला होता. त्यासोबतच नुकतंच जे काही पॅरिस ऑलिम्पिक झालेलं आहे 2024चं, त्यामध्ये भारताला त्याने भालाफेकमध्ये सिल्वर मेडल जिंकून दिलेलं आहे. आणि त्या अगोदरच्या 2020 मध्ये झालेलं जे टोकियो ऑलिम्पिक होतं त्यामध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलेलं आहे. हे पॉईंट्स याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर
पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, अहमदाबाद या ठिकाणी नुकतंच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे जे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव झालेला आहे त्याचं आयोजन गुजरात राज्यातील अहमदाबाद या शहरामध्ये झालेलं होतं. आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी जे साबरमती रिव्हर फ्रंट आहे त्यावर या महोत्सवाचं पतंग उडून शुभारंभ केलेलं होतं. त्यामध्ये 47 देशांमधून एकूण 143 विदेशी स्पर्धक आणि भारतातून 42 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. त्यासोबतच गुजरातचा उल्लेख आलेला आहे. तर गुजरातविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत सध्या आचार्य देवव्रत. तसेच याच गुजरात राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा आहे, जे की जगातील सर्वात उंच पुतळा आहे मित्रांनो, 182 मीटरचा. आणि ते कुठं आहे तर गुजरातमधील केवडिया या ठिकाणी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर. हा पॉईंट सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि जगामधील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम सुद्धा अहमदाबाद या शहरामध्ये आहे, ज्याला नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच नरेंद्र मोदी यांनी आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, नवी मुंबई या ठिकाणी या आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. 15 जानेवारी 2025ला नुकतंच जे आपले भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हे आशिया खंडातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे मित्रांनो. आणि या मंदिराला नाव काय देण्यात आलेलं आहे? श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर असं त्याचं नाव असणार आहे. ठिकाण लक्षात ठेवायचं, नवी मुंबईमध्ये हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. याचं क्षेत्रफळ 9 एकर आहे आणि खर्च यासाठी 170 कोटी रुपये आलेला आहे. हे सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या राज्याने आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास झालेल्या लोकांना पेन्शन देण्याची घोषणा केली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, ओडिशा दिलेले आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर हे ओडिशा जे सरकार आहे त्यानं अशा लोकांसाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे. आणि ती पेन्शन किती मिळणार आहे तर 2,000 रुपये, 20,000 रुपये मित्रांनो. या ठिकाणी एडिटिंगमध्ये चूक झालेली आहे. 20,000 रुपये प्रति महिना या लोकांना पेन्शन दिली जाणार आहे. तर हे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जे काही राष्ट्रीय आणीबाणी असते त्याविषयी सुद्धा पॉईंट्स लक्षात ठेवा. भारतामध्ये 1975 ते 1977 दरम्यान राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात आलेली होती अंतर्गत अशांतता या कारणावरून. त्याचं कलम काय होतं? कलम 352. आणि पंतप्रधान त्यावेळेस होत्या इंदिरा गांधी. आणि हे जे काही आणीबाणी लावण्यात आलेली होती त्यावरून खूप सारे टीकाये त्यांच्यावर झाले होत्या. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि त्याच काळामध्ये खूप साऱ्या लोकांना तुरुंगवास सुद्धा भोगावं लागलेला आहे. त्या संबंधित हा प्रश्न आहे. आणि तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून सोडून जात आहे की आणीबाणीचे जे काही प्रकार आहेत ते किती आहेत आणि ते कोणत्या कलमा अंतर्गत आणीबाणी ही लावली जात असते. तर आपण ते कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना याविषयी सुद्धा माहिती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये पहिली खगोलीय वेधशाळा कोठे उभारण्यात आली? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ही वेधशाळा उभारण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर नुकतंच जे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आहे त्याच्याकडून पूर्वेकडील भागामध्ये पहिली खगोलीय वेधशाळेचं उद्घाटन पश्चिम बंगालमधील जे पुरुलिया जिल्हा आहे त्या ठिकाणी पंचेत टेकडी आहे त्या ठिकाणीही जे काही खगोलीय वेधशाळा आहे ती उभारण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सध्या भारतामध्ये एकूण 6 वेधशाळा आहेत मित्रांनो. तर कोणकोणत्या आहेत? लडाख, त्यानंतर माउंट आबू जे की राजस्थान राज्यामध्ये आहे, उत्तराखंड राज्यामध्ये नैनिताल, आपल्या पुण्यामध्ये एक आहे, तामिळनाडू राज्यात कौलूर या ठिकाणी. आणि ही 6वी वेधशाळा बनलेली आहे जे की पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे.
हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या वेधशाळेला नाव देण्यात आलेलं आहे प्रसिद्ध वैज्ञानिक सत्येंद्रनाथ बोस यांचं. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 16 जानेवारीला नुकतंच भारतामध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हा दिवस 16 जानेवारीला का साजरा करण्यात येतो? कारण 16 जानेवारी 2016ला स्टार्टअप इंडियाची सुरुवात करण्यात आली होती. वाणिज्य व उद्योग जे मंत्रालय आहे त्या अंतर्गत. आणि याचा उद्देश काय होता? तर देशाअंतर्गत जे उद्योग आहेत त्यांची संख्या वाढवणे व नवीन नवीन जे काही उत्पादन आहेत ते घेण्यास प्रोत्साहन देणे, हा त्यामागचा उद्देश होता स्टार्टअप इंडियाचा. आणि या स्टार्टअप इंडिया अंतर्गत केंद्र सरकारने नवीन उद्योगांना आर्थिक सहायता सुद्धा दिलेली आहे. त्याद्वारे खूप सारे जे काही नवीन उद्योग हे लोकांनी उभारलेले आहेत. हे पॉईंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर काल ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल बघितला होता, नुकतेच भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 15 जानेवारीला भारतीय सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण प्रश्न बघितला होता, अंडर 19 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, इरा जाधव. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, कोणत्या अंतराळ संस्थेकडून लेक्झी मिशन लॉन्च केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नासा या अंतराळ संस्थेचं हे लेक्झी नावाचं मिशन आहे, ते लॉन्च केलं जाणार आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच राष्ट्रीय हळद बोर्डची स्थापना करण्यात आली, त्याचे पहिले अध्यक्ष कोण बनले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, पल्ले गंगारेड्डी हे राष्ट्रीय हळद बोर्डचे नवीन अध्यक्ष बनले आहेत आणि पहिल्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो, हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. त्याविषयी आपण काल बघितलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महिला हॉकी लीग इंडियाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, झारखंड या राज्यामध्ये या हॉकी लीग इंडियाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच नाग मार्क 2 मिसाईलचे यशस्वी परीक्षण कोणी केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, DRDO कडून हे जे काही नाग मार्क 2 मिसाईल आहे त्याचं यशस्वी परीक्षण करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नीती आयोग आणि न्यू शॉपने एकत्रितपणे कोणते प्रोग्राम लॉन्च केले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, एम्पॉवर बीज असं त्याचं नाव आहे, जे नीती आयोग आणि न्यू शॉपकडून लॉन्च करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच क्रोएशिया देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जोरान मिलानोविच हे क्रोएशिया या देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. या सर्व घडामोडींविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच भारतातील कोणत्या शहरामध्ये डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे? आणि याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय डिटेलपणे कॉमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. खूप चांगला प्रतिसाद हे तुम्ही या होमवर्क क्वेश्चनला देत आहात. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास दिसून येणार आहे. चला मग, ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर सांगितलेलं नाही त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, बंगळुरू जे कर्नाटक राज्यामध्ये आहे, त्या ठिकाणी हे भारतातील पहिली डिजिटल लोकसंख्या घड्याळ बसवण्यात आली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, नुकतेच 2024 सालचा साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. याचं उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. बघूया किती विद्यार्थी आहेत याचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग, थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्स आणि मोफत
स्टडी मटेरियल हे टाकत असतो. म्हणून त्याला सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्यायचं आहे. चला मग थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.